Hello everyone, welcome to online lecture in subject physics. Let's start. Next point, refraction of light at a plane boundary between two media. Consider a wavefront AB incident on a plane boundary Mn, separating two uniform and optically transparent media as shown in figure 7.4. So here this AB is a plane wavefront, and this plane wavefront AB incidents on this on this plane surface Mn. This plane surface Mn separates two media, that is the medium 1 and medium 2. Medium 1 is above the surface Mn and medium 2 is below the surface Mn. This wavefront AB is incident on the surface Mn obliquely. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लाईटचे रिफ्रॅक्शन कसे होते एखाद्या प्लेन सरफेस पासून, की जो प्लेन सरफेस दोन वेगवेगळ्या माध्यमांना सेपरेट करतो, अशा प्लेन सरफेस पासून लाईटचे रिफ्रॅक्शन कसे होते हे आपण या पॉइंट मध्ये पाहणार आहोत. तर इथे AB हा एक प्लेन वेवफ्रंट आहे आणि हा प्लेन वेवफ्रंट Mn या सरफेस वरती इन्सिडेंट होतो, ऑब्लिकली इन्सिडेंट होतो, म्हणजे तिरका पडतो. इथे वेवफ्रंट AB हा सरफेस Mn हा दोन मीडियमना सेपरेट करतो. सरफेस Mn च्या वरती मीडियम 1 आहे आणि सरफेसच्या खालच्या बाजूला मीडियम 2 आहे. At time t is equal to 0, A has just reached the boundary surface, while the B reaches the surface at C at later time t is equal to t. तर इथे हा जो वेवफ्रंट AB आहे तो वेवफ्रंट AB Mn या सरफेस वरती पडतो आहे, पण ह्या वेवफ्रंट AB चा A हा जो पॉइंट आहे तो A पॉइंट Mn या सरफेसला पहिल्यांदा टच करणार आहे. तर तो A ह्या ठिकाणी टच करेल. नंतर पहिल्यांदा A हा पॉइंट Mn या सरफेसला टच होईल, त्यानंतर हा पुढचा पॉइंट टच होईल, त्यानंतर हा नेक्स्ट पॉइंट, त्यानंतर हा नेक्स्ट. अशा प्रकारे वेवफ्रंट AB चा एक एक जो पॉइंट आहे, पुढचा पॉइंट ह्या Mn या सरफेसला टच होणार आहे. आणि सगळ्यात शेवटी हा जो B पॉइंट आहे तो B पॉइंट या सरफेस Mn ला C ह्या ठिकाणी टच होईल. तर जेव्हा हा B हा पॉइंट, वेवफ्रंटचा B हा पॉइंट सरफेस Mn ला C ह्या ठिकाणी टच होईल, ती जी वेळ आहे ती म्हणजे t इज इक्वल टू t. म्हणजे आपण असे म्हणूया की B पासून C ह्या ठिकाणी वेवफ्रंटला जाण्यासाठी किंवा लाईट वेव्हला जाण्यासाठी लागलेला जो वेळ आहे तो कॅपिटल T इतका आहे. Let the speed of light be v1 in medium 1 and v2 in medium 2. तर आपण असे समजूया की पहिल्या माध्यमामध्ये लाईटचे स्पीड v1 आहे आणि दुसऱ्या मीडियम मध्ये, पहिल्या मीडियम मध्ये लाईटचे स्पीड v1, दुसऱ्या मीडियम मध्ये लाईटचे स्पीड किती आहे, v2 आहे, असे आपण समजूया. Thus BC is equal to v1t at time t is equal to t. The radius AE of the secondary wavelet emitted from A will be v2t. तर आता इथे B पासून निघालेल्या वेव्हला C या ठिकाणी जाण्यासाठी जो लागलेला वेळ आहे तो t इतका आहे आणि या
मीडियम 1 मध्ये लाईटची व्हेलॉसिटी v1 आहे. मग हे BC हे डिस्टन्स किती असेल, तर डिस्टन्स BC हे व्हेलॉसिटी इंटू टाइम इतके असेल. BC इज इक्वल टू v1 इंटू t. आता अकॉर्डिंग टू हायजेन्स प्रिन्सिपल, every point on this wavefront AB will act as a secondary source of light. हायजेन्स प्रिन्सिपल नुसार ह्या वेवफ्रंट AB चा प्रत्येक पॉइंट हा लाईट सोर्स सारखा ऍक्ट होईल. आता पहिल्यांदा या ठिकाणी A हा पॉइंट जो आहे हा लाईट सेकंडरी सोर्स सारखा ऍक्ट होईल आणि इथून लाईट वेव्ह एमिट केल्या जातील. त्यानंतर दुसरा इथला पॉइंट जो आहे हा या ठिकाणचा पॉइंट सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सारखा ऍक्ट होईल आणि लाईट वेव्ह एमिट करेल. अशा प्रकारे ए पासून पुढचे जे पॉइंट्स आहेत हे पुढचा प्रत्येक पॉइंट हा काय होईल, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सारखा ऍक्ट होईल आणि तो सेकंडरी लाईट वेव्ह एमिट करेल. आता बी पासून निघालेल्या वेव्ह सी या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागलेला वेळ हा टी इतका असतो. मग एवढ्या कालावधीमध्ये ए पासून निघालेल्या वेव्ह ज्या आहेत त्या किती अंतर कापतील, तर टी एवढ्या कालावधीमध्ये ए पासून निघालेल्या वेव्ह, तर ए पासून निघालेल्या वेव्ह नी कापलेले जे अंतर आहे ते v2 इंटू टी इतके असेल. कारण ह्या दुसऱ्या माध्यमामध्ये लाईटचे जे स्पीड आहे ते v2 इतके आहे आणि लागलेला वेळ टी इतका आहे. त्यामुळे टी एवढ्या कालावधी म्हणजे बी पासून निघालेल्या वेव्ह सी ला पोहोचताना ए पासून निघालेल्या वेव्हने कापलेले अंतर v2t इतके असेल. The refracted wavefront will be the envelope of wavelets successively emitted by all the points between A and C between time t is equal to 0 to t is equal to t. तर इथे A पासून निघालेल्या वेव्ह या v2t एवढे अंतर कव्हर करतील. म्हणजे v2t हे जे अंतर आहे ते a इंटू ई असे दाखवलेले आहे. म्हणजे हा अशा प्रकारे ह्या ज्या वेव्ह आहेत त्या अशा हेमिस्फिअर वरती जाऊन पोहोचलेल्या असतील. ए पासून निघालेल्या वेव्ह ए हा सेंटर घेतला आणि v2t एवढी रेडियस घेऊन जर आपण असा हेमिस्फिअर काढला, अर्धगोल काढला, तर या गोलावरती त्या वेव्ह जाऊन पोहोचलेल्या असतील. The refracted wavefront will be the envelope of wavelets successively emitted by all the points between A and C between time t is equal to 0 and t is equal to t. तर इथे A पासून निघालेल्या वेव्स काय होतील, v2 इंटू टी हा जो हेमिस्फिअर आहे त्याच्या पृष्ठभागावरती जाऊन पोहोचलेले असतील. त्यानंतर अशाच प्रकारे या ठिकाणी जो पॉइंट असेल त्या पॉइंट पासून निघालेल्या सेकंडरी वेव्हलेट्स ह्या अशा प्रकारच्या एका हेमिस्फिअर वरती जाऊन पोहोचलेल्या असतील. या ठिकाणच्या वेव्ह अशा एखाद्या हेमिस्फिअर वरती जाऊन पोहोचलेल्या असतील. आणि ह्या सगळ्या ज्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत हेमिस्फिअर वरती असणाऱ्या सेकंडरी वेव्हलेट्स त्यांचा जो हा कॉमन टेंजंट आहे सीई, हा कॉमन टेंजंट सीई हा रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट रिप्रेझेंट करेल. CE is the tangent to the secondary wavelets emitted from A. तर A पासून एमिट केलेले ज्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत या हेमिस्फिअर वरती जाऊन त्यांना काढलेला हा टँजंट हा CE आहे. आणि तोच A पासून C पर्यंत जे पॉइंट आहेत त्यांच्यापासून बाहेर पडलेल्या ज्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत त्यांना सुद्धा टँजंट असणार आहे. It is also a common tangent to all secondary wavelets emitted by points between A and C. A आणि C पासून बाहेर पडणाऱ्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत त्या सेकंडरी वेव्हलेट्सला काढलेला कॉमन टँजंट हा CE इतकाच असणार आहे. The normal to the boundary at A is shown by P dash.
ही जी MN ही जी बाउंड्री आहे दोन मीडियम मधील हा जो सरफेस MN आहे त्याला A ह्या ठिकाणी काढलेला जो नॉर्मल आहे तो नॉर्मल P डॅश असा दाखवलेला आहे. अँगल A डॅश AP is equal to angle BA dash. BAC is equal to the angle of incidence I. तर इथे angle A dash AP, this is the angle of incidence. Angle of incidence I. हा A dash A हा incident ray आहे आणि AP हा नॉर्मल आहे. त्यांच्यामधील हा अँगल A डॅश AP म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेन्स. आता हा अँगल ऑफ इन्सिडेन्स अँगल BAC इतका सुद्धा असेल. याचे कारण काय? तर अँगल बिटवीन टू लाइन्स अँड देअर नॉर्मल्स इज द सेम. दोन रेषा आणि त्या दोन रेषांचे जे नॉर्मल आहेत, लंब आहेत, दोन रेषा आणि त्यांच्या परपेंडिक्युलर मधील अँगल हा नेहमी सारखा असतो. तर हा A डॅश A चा जो परपेंडिक्युलर आहे तो AB असणार आहे. हा A डॅश A याचा परपेंडिक्युलर ही रेषा आहे. त्यानंतर हा जो AP आहे, AP चा परपेंडिक्युलर हा AC आहे. त्यामुळे A डॅश A आणि AP यांच्यामधील अँगल I हा कशा इतका असणार? तर हा अँगल हा एवढाच असणार आहे. म्हणजे हा अँगल आहे हा BAC इतका असणार. म्हणून आपण सांगितलेले आहे इथे अँगल A डॅश AP is equal to angle BAC is equal to the angle of incidence I. Now angle P dash AE is equal to angle ACE is equal to the angle of refraction R. तर आता इथे पहा, this AE is the refracted ray. AE हा रिफ्रॅक्टेड रे आहे. आता रिफ्रॅक्टेड रे ने या नॉर्मल सी केलेला जो अँगल आहे त्याला आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणतो. रिफ्रॅक्टेड रे AE आणि नॉर्मल AP डॅश यांच्यामधील जो अँगल आहे R तो म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणखीन कोणत्या अँगल इतका असेल किंवा याच्या इतका आणखीन कोणता अँगल असेल? तर AP डॅश चा परपेंडिक्युलर कोणता आहे? हा AC आहे. आणि AE चा परपेंडिक्युलर हा CE आहे. AE चा परपेंडिक्युलर CE. त्यामुळे AP डॅश आणि AE डॅश यांच्यामधील अँगल हा कशा इतका असणार? त्यांचे हे जे परपेंडिक्युलर्स आहेत त्यांच्यामधील अँगल इतका असणार. म्हणजे हा अँगल किती असेल? R इतकाच असेल. म्हणून इथे काय लिहिलेले आहे? therefore this angle P dash AE, this angle is equal to angle ACE. This angle ACE is equal to the angle of refraction R. From triangle ABC, let's consider this triangle ABC, this triangle ABC. From this triangle ABC, sin I is equal to, we know that sin ratio is equal to this front side divided by this hypotenuse. Front side is equal to this distance BC, but BC is equal to, we have seen Phi1t. Therefore Phi1t divided by this hypotenuse AC. तर ABC या ट्रायंगल मध्ये साइन I म्हणजे हा I जो अँगल आहे त्याचा आपण साइन रेशो घेतला तर तो किती येईल? तर साइन I बरोबर ही समोरची बाजू Phi1t भागिले कर्ण AC. Phi1t divided by AC. Suppose this is equation 1. From triangle AEC, now consider this triangle
A, E, C. Here from this triangle, sine R, this angle is R. Therefore, sine R is equal to its front side. It is AE, and this AE is equal to V2T. This distance AE is equal to V2T. Therefore, V2T divided by this hypotenuse AC. तर AEC या ट्रायंगल मध्ये साइन आर बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, ही समोरची बाजू येई, पण येई बरोबर किंमत किती आहे V2T. त्यामुळे V2T समोरची बाजू भागिले कर्ण, समोरची बाजू V2T कर्ण AC. त्यामुळे साइन आर बरोबर V2T भागिले AC. Suppose this is equation 2. From equation 1 and 2 we get, let's divide equation 1 by equation 2. equation 1 ला equation 2 ने भागले तर काय होईल, divide by left hand side. So sin I divided by sin R, the sin I divided by sin R is equal to V1T upon AC divided by V2T upon AC. This AC will cancel, T will cancel. And what we will get? V1 divided by V2. Now we can write this V1 divided by V2 as like this. C divided by V2 divided by C divided by V1. Hey, C divided by V2 आपण केले. हे C divided by V2 divided by C upon V1. आता हे पुन्हा आपण काय केले, भागिले उलटून गुणिले केले, म्हणजे C डिवाइड बाय V2 त्याला भागिले काय आहेत, C अपॉन V1 आहेत, ते उलटून आपण गुणिले केले, म्हणजे V1 डिवाइडेड बाय C असे जर केले तर हे C आणि C कॅन्सल होतील आणि आपल्याला काय मिळेल, V1 डिवाइडेड बाय V2. तर V1 डिवाइडेड बाय V2, V1 डिवाइड बाय V2 ची किंमत आपण किती ठेवलेली आहे, C अपॉन V2 अपॉन C अपॉन V1. But this C upon V2 is the refractive index of second medium. हे दुसरं जे माध्यम आहे त्या दुसऱ्या माध्यमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2 बरोबर C भागिले V2. N2 is equal to C divided by V2. And refractive index of first medium N1 is equal to C upon V1. Here C is the velocity of light in vacuum. इथे C म्हणजेच काय असणार, लाईटची व्हॅक्यूम मध्ये असलेली velocity. V1 is the C is the speed of light in vacuum. C हे व्हॅक्यूम मध्ये लाईटचं असलेलं स्पीड आणि V1 म्हणजेच speed of light in first medium. V2 is the speed of light in second medium. So we get this equation, sin I upon sin R is equal to V1 upon V2 is equal to C upon V2 upon C upon V1 is equal to N2 upon N1. Here N2 and N1 are the constant. N2 हा दुसऱ्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, त्या मीडियम साठी तो कॉन्स्टंट असतो. N1 पहिल्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तो त्या दिलेल्या माध्यमासाठी कॉन्स्टंट असणार आणि ह्या दोन्ही कॉन्स्टंटचा रेशो हा पुन्हा एकदा कॉन्स्टंटच येईल. आता याच्यावरून साइन I divided by sin R, from this equation we can write sin I divided by sin R, which is equal to this N2 divided by N1. And if we take cross multiplication, then what will happen, N1 into sin I will be equal to N2 into sin R. Therefore we get this equation, N1 into sin I is equal to N2 into sin R. Suppose this is equation number 3. Here N1 and N2
are the absolute refractive indices of media 1 and 2 respectively. इथे N1 म्हणजेच काय आहे? पहिल्या मीडियमचा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. N2 म्हणजेच काय आहे? दुसऱ्या मीडियमचा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. Equation 3 is the law of refraction and it is also called the Snell's law. Here this equation 3 is the law of refraction and this equation is called as the Snell's law. ह्या इक्वेशन वरून आपल्याला असे लिहिता येईल sin I upon sin R. Sin I upon sin R is equal to N2 upon N1 is equal to N. That is the refractive index of second medium with respect to first. So this is the Snell's law. Here in this way we have proved, in case of the refraction we have proved the Snell's law. Also it is clear from the figure that incident ray, refracted ray and normal to the boundary surface are in the same plane. Here from this figure it is clear that this incident ray A', then refracted ray AE, this ray, and this normal. This is the incident ray, this is the refracted ray, and this is the normal. All these are in the same plane. So this is another law of refraction. So these two laws can be proved by using the Huygens wave theory here. If V1 is greater than V2, that is N1 is less than N2, what will happen? I will be greater than R. आता समजा फर्स्ट मीडियम मधील लाईटची व्हेलॉसिटी, पहिल्या माध्यमामध्ये लाईटची व्हेलॉसिटी V1 आहे, दुसऱ्या माध्यमामध्ये लाईटची व्हेलॉसिटी V2 आहे. मग V1 हा V2 पेक्षा जर जास्त असेल तर what will happen? Here this V1 is greater than V2. If V1 is greater than V2, what will happen? V1 is greater than V2. Therefore V1 divided by V2 will be greater than 1. V1 हा V2 पेक्षा जर मोठा असेल तर याचा अर्थ काय होणार? V1 भागिले V2 हा 1 पेक्षा मोठा होईल. म्हणजे V1 समजा 15 आहे आणि V2 10 असेल तर हा भागाकार निश्चितच 1 पेक्षा मोठा येईल. मग V1 भागिले V2 जर 1 पेक्षा मोठा असेल तर हे रिलेशन काय होईल? V1 divided by V2 that is equal to N2 divided by N1. As V1 divided by V2 is greater than 1, we can write as like this. V1 divided by V2 is greater than 1. But V1 by V2 is equal to N2 by N1. Therefore, what will happen? This N2 here. If we take this N1 on this side, N2 will be greater than N1. हा N1 आपण इकडे घेतला. N2 हा N1 पेक्षा greater होईल. It means that N1 is less than N2. म्हणजे N1 हा लेस असणार N2 पेक्षा. आणि जर असे असेल, पहिल्या माध्यमामधील व्हेलॉसिटी दुसऱ्या माध्यमामधील व्हेलॉसिटी पेक्षा जास्त असेल, याचाच अर्थ काय? पहिल्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दुसऱ्या माध्यमाच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा कमी असेल. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर कमी असेल तर ते माध्यमाला आपण रेअर मीडियम म्हणतो, विरल माध्यम. म्हणजे पहिले माध्यम हे रेअर मीडियम, दुसरे माध्यम हे डेन्सर मीडियम असा त्याचा अर्थ होईल. जर असे झाले तर मग काय होईल? If V1 is greater than V2, that is N1 is less than N2, then what will happen? This sin I upon sin R, sin I divided by sin R, sin I upon sin R, it will also equal to, it will be greater than 1.
आता साइन आय भागिले साइन आर हे सुद्धा एक पेक्षा जास्त होतील, कारण साइन आय भागिले साइन आर बरोबर V1 भागिले V2 आहेत आणि V1 भागिले V2 हा एक पेक्षा जास्त आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, साइन आय भागिले साइन आर हा सुद्धा एक पेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि साइन आय भागिले साइन आर हा जर एक पेक्षा मोठा असेल, दिस साइन आय अपॉन साइन आर is greater than 1, then what will happen? If we take the sin r on this side, what will happen? Sin I will be greater than sin r. म्हणजे sin I हा sin r पेक्षा मोठा असेल. मग आपल्याला माहित आहे अँगल जसा इन्क्रीज होईल तसा त्याचा साइन रेशो काय होत जातो, वाढत जातो. म्हणजे याचा अर्थ साइन आय जास्त आहे साइन आर पेक्षा, याचाच अर्थ काय होतो मग, अँगल आय इज ग्रेटर दॅन द अँगल आर. म्हणजे इफ दिस V1 is greater than V2, if velocity of the light in first medium is greater than velocity of light in second medium, that is if first medium is the rarer medium than the second medium, first medium is rarer medium, second medium is the denser medium, then angle I will be greater than angle R. This angle will be greater than this angle. Thus, during oblique incidence, the refracted ray will bend towards the normal while going from optically rarer medium to optically denser medium. तर अशा प्रकारे जेव्हा लाईट ही रेरर मीडियम मधून डेन्सर मीडियम वरती जर ऑब्लिकली इन्सिडेंट होत असेल, तर रिफ्रॅक्टेड रे जो आहे तो अशा प्रकारे नॉर्मल कडे बेंड होतो. हा रिफ्रॅक्टेड हा इन्सिडेंट रे असा सरळ जात नाही, तर तो काय होतो, ह्या नॉर्मलच्या दिशेने बेंड झालेला असतो. म्हणजे लाईट जेव्हा विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये जाते तेव्हा ती नॉर्मल कडे बेंड होते. While entering an optically rarer medium from a denser medium, the refracted ray will bend away from the normal. आता आपण असे म्हटले की वरचे माध्यम हे माध्यम हे रेरर मीडियम आहे. रेरर मीडियम म्हणजे विरल माध्यम, आणि हे सेकंड मीडियम आहे ते म्हणजे डेन्सर मीडियम. डेन्सर मीडियम म्हणजे घन माध्यम. लाईट जेव्हा विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये जाते तेव्हा ती लाईट ही नॉर्मल कडे बेंड होते. इथे अँगल आय कमी आहे, अँगल आय जास्त आहे आणि आर कमी आहे, म्हणजेच काय झाला, ही लाईट नॉर्मल कडे बेंड झाली. पण याच्या उलट जेव्हा होईल, समजा लाईट जर इकडून जात असेल अशी, सपोज लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेरर मीडियम, व्हॉट विल हॅपन, तर ही लाईट ही अशी सरळ न जाता ती काय झालेली, इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. तर लाईट जेव्हा डेन्सर मीडियम मधून ही रेरर मीडियम मध्ये जाते तेव्हा ती नॉर्मल कडून काय होते, सरळ रेषेत न जाता ती अशा प्रकारे नॉर्मल पासून बेंड होते. While entering an optically rarer medium from a denser medium, the refracted ray will bend away from the normal. लाईट जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात जाते तेव्हा रिफ्रॅक्टेड रे नॉर्मल पासून अवे म्हणजे दूर असा बेंड होईल. तर रिफ्रॅक्टेड इमेज will not be inverted as can be seen from the diagram. ही जी रिफ्रॅक्टेड इमेज आहे, तर ती रिफ्रॅक्टेड इमेज या ठिकाणी सीई होईल. तर ही रिफ्रॅक्टेड इमेज एबी ची इमेज सीई, एबी हा इन्सिडेंट वेव्ह फ्रंट आहे आणि सीई हा
रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट आहे. तर रिफ्रॅक्टेड इमेज ही इन्व्हर्टेड असणार नाही. आपण मागील लेक्चर मध्ये पाहिले होते रिफ्लेक्शनच्या बाबतीत इन्सिडेंट इमेज आणि रिफ्लेक्टेड इमेज ह्या कशा असतात, उलट असतात. रिफ्लेक्टेड इमेज ही इन्व्हर्टेड असते, पण रिफ्रॅक्शनच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. ही रिफ्रॅक्टेड इमेज ही इन्व्हर्टेड नसते. Also, except for normal incidents, image seems to be bent below the boundary surface as the rays change their direction on crossing the surface. तर जेव्हा ही लाईट नॉर्मली जर इन्सिडेंट होत नसेल तर, एक्सेप्ट द नॉर्मल इन्सिडेंट म्हणजे लाईट जर नॉर्मली इन्सिडेंट होत नसेल तर इमेज सीम टू बी बेंट or broken below the boundary surface as the rays change their direction on crossing. तर लाईट जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाते तेव्हा लाईट रेची डायरेक्शन चेंज होते आणि त्यामुळे ती जी नवीन इमेज तयार होते ती नवीन इमेज आपल्याला बेंड झाल्यासारखी दिसते किंवा ब्रोकन झाल्यासारखी दिसते. म्हणजे या ठिकाणी हवेतून जर लाईट पाण्यामध्ये चाललेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही इमेज बेंड किंवा ब्रोकन दिसेल. ऍट नॉर्मल इन्सिडेंट्स द रेज ट्रॅव्हल अलॉंग द सेम डायरेक्शन अँड देर इज नो ब्रेकिंग ऑफ द इमेज. जेव्हा लाईट नॉर्मली इन्सिडेंट होते या सरफेस MN ला तेव्हा ते लाईट रेज हे विदाउट डेव्हिएशन विदाउट बेंडिंग हे स्ट्रेट मध्ये ट्रॅव्हल होतात, सरळ रेषेत ट्रॅव्हल होतात, त्यांची डायरेक्शन चेंज होत नाही आणि त्यामुळे तिथे मात्र रिफ्रॅक्टेड इमेज आहे ती बेंड झालेली नसते. आपल्याला पुढे मिळणारी इमेज आहे ती बेंड झालेली नसते. सो इन दिस वे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट फ्रॉम द प्लेन सरफेस which separates two media takes place. Here we have proved the laws of refraction. That is, the first law is the Snell's law, and second that the incident ray, refracted ray and normal, they lie in the same plane. In this way we can explain the refraction of light on the basis of Huygens wave theory. तर अशा प्रकारे आपल्याला रिफ्रॅक्शनचे नियम या हायजेन्स वेव्ह थेअरीच्या साहाय्याने व्हेरीफाय करता येतील किंवा प्रूव्ह करता येतील आणि किंवा लाईटचे रिफ्रॅक्शन कसे होते हे आपल्याला या पॉइंट मध्ये अभ्यासता येते. थँक्यू.